नमस्कार मैत्रिणींना, अक्षय आर्ट क्रिएशनमध्ये मी पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. आज आपण शालीचा एक प्रकार बघणार आहोत किंवा तुम्ही ह्याच्यापासून जॅकेट तयार करू शकता, जॅकेटही समजू शकता. आणि लहान मुलींसाठी एक छोटीसं शाल तयार केलेली आहे. आता ही तयार कशी केलेली ते सांगते. खूप सुंदर आणि छान दिसते. ओके, पॅटर्न तुम्हाला दाखवते. हे पूर्व तयारी आहे. त्यासाठी ही आधीच तयार करून ठेवलेली आहे, कारण की वेळ खूप जातो आणि विणायला एवढा टाईम भेटत नाही आता पहिल्यासारखा. त्यामुळे जेव्हा वेळ मिळतो त्यावेळी एक बेसिक तयारी आपला करून ठेवलेली असते. ती आज केलेली आहे. आता ह्याला मी काय केलेलं आहे, ह्याला मी 105 साखळ्या घेतलेल्या आहेत आणि त्या आता आपण किती घेऊया, ह्याला ते बेसिक दाखवणार आहे तर 20 साखळ्या घेऊया. ओके, एक आपली नेहमीची सुई चालेल. ही जरा लहान आहे, नेहमीची सुई, जाड सुई घेतली तरी चालेल. चॅनलला तर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. ओके, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 20 साखळ्या घेतल्या. 20 साखळ्या घेतल्यानंतर अजून 3 साखळ्या घ्यायच्या, 5 साखळ्या घ्यायच्या. 1 2 3 4 आणि 5. 5 साखळ्या घेतल्या आणि आपण 20 साखळ्या घेतल्यानंतर त्या 20वी जी साखळी आहे तिथे बोट धरायचं. 20वी आणि 19वी साखळी सोडून 18व्या साखळीत आपल्याला खांब घ्यायचा आहे. ओके, पुन्हा 2 साखळ्या, या 2 साखळ्या सोडून 3ऱ्या साखळीत खांब. ही अशा पद्धतीने ही लाईन पूर्ण करायची. 2 साखळ्या, 2 साखळ्या सोडायच्या, 3ऱ्या साखळीत खांब घ्यायचं. 2 साखळ्या, 2 साखळ्या सोडून 3ऱ्या साखळीत खांब. तुम्हाला बेसिक अंदाज आला असणार आहे आता मला काय विणायचं आहे ते. ही लाईन पूर्ण करून घेऊया. हे झालं अशा पद्धतीने. आता 3 साखळ्या घ्यायच्या. 3 साखळ्या म्हणजे खांब, त्या व्यतिरिक्त अजून 2 खांब आणि परत खांबावर खांब. ओके, परत 2 साखळ्या, खांबावर खांब. 2 साखळ्या, खांबावर खांब. 2 साखळ्या, खांबावर खांब. ओके, 2 साखळ्या, खांबावर खांब. साखळ्या, खांबावर खांब. 2 साखळ्या आणि हे खांबावर खांब. हे असंच आपल्याला विणत जायचं आहे. हा बेसिक बेसिक दाखवलेला आहे. ॲक्च्युली आपल्याला समसंख्येमध्ये 100 110 120 अशा साखळ्या घेऊन अशा पद्धतीने विणत जायचं आहे. प्रत्येक खांबावर खांब घालायचा. 2 साखळ्या सोडायच्या, 2 साखळ्या, 2 खांबांच्या मध्ये 2 साखळ्या. ओके, अशा पद्धतीने हे मी 70 लाईननी विणून घेतलेल्या आहेत. एक लहान मुलीला केलेलं आहे माझ्या. हे आपण अशा काउंट करून केलेल्या आहेत. त्या 70 लाईनी मी केलेल्या आहेत. आणि आता हे जे मुख्य खांब आहेत ते कसे घालायचे याच पॅटर्नला दाखवते. आणि हे 3 बाजूने घातलेले आहे, एका बाजूने घातलेले नाहीत. इथे आपण वेगळी डिझाईन करणार आहोत. आता हे दोन्ही साईडला हे जे दोन्ही साईड आहेत, या दोन्ही साईडला 2-2 लाईन मुख्य खांबाच्या, ह्या 2 लाईन मुख्य खांबाच्या आणि जो आडवा भाग आहे इथे तो मुख्य खांबच्या 2 लाईन घालायच्या आहेत. आता त्या मुका खांब कसा घालायचा ते दाखवते. ओके, आता आपल्याला काय करायचं आहे, एक साखळी घ्यायची आणि फिरून घ्यायचं. हा जो 2 साखळ्यांचा गॅप आहे तिथे 2 मुखे खांब घालायचे आणि खांबावर खांब, खांबावर मुका खांब, एक सिंगल खांब. परत जो 2 ह्याचा गॅप आहे साखळ्यांचा तिथे 2 मुखे खांब. हे
आपल्याला इथं प्रत्येक गॅपमध्ये 2 मुके खांब आणि साखळीवर 1 मुका खांब. तसंच आडवा जे हे घेणार आहोत त्यावेळी काय करायचं आहे, फक्त जो 2 साखळ्यांचा गॅप आहे तिथे 2-2 मुके खांब घ्यायचे. ओके, प्रत्येक साखळीत 2-2 मुके खांब घेत जायचं आहे आणि त्याचे 2 राऊंड तयार करायचे. इथे 2 राऊंड आडवे आणि उभे 2 राऊंड. ओके, आता ज्या साईडला आपण मुके खांब घेतलेले नाही आहेत तिथे आपण हिरवा धागा जॉईन करणार आहोत आणि ते दोन साखळ्या 1 2 3 4 5 पुन्हा तिथेच मुका खांब 1 2 ही जी साखळी आहे तिथे मुका खांब, दुसरा जो गॅप आहे तिथे मुका खांब, पुन्हा 2 साखळ्या, पुढचा जो गॅप आहे तिथे खांब घ्यायचे, 2 साखळ्या, पुन्हा तिथेच. हे अशा पद्धतीने आपण 2 खांब, 1 खांब, 2 साखळी, 2 खांब विणले. परत 1 साखळी, इथे मुका खांब, परत 1 साखळी. हे असं पूर्ण लाईन विणून घेतलेली आहे. ओके, आता आपण लाल धागा वापरणार आहोत. लाल धाग्याचं फूल तयार करायचं. ओके, बरोबर ह्या गॅपमध्ये आपल्याला हा धागा जॉईन करायचा. 1 2 3 पुन्हा 3 साखळ्यांचा 1 खांब, 3 4 5 आणि ही 3 नंबर साखळी आहे त्यातनं सुई बाहेर काढायची आणि हे जॉईन करायचं. आता पुन्हा काय करायचं, 3 साखळ्या 1 2 3 आणि हा जो मधला भाग आहे तिथे मुका खांब, पुन्हा 3 साखळ्या 1 2 3 मुका खांब आहे 1 2 3. ओके, हे अशा पद्धतीने. आता 1 2 3 हा जो गॅप आहे तिथे मुका खांब, हे 2 साखळ्या आपण इकडे 3 साखळ्याच्या ऐवजी हा जो मुका खांब आपण घातलेला आहे त्याचवर 1 मुका खांब, पुन्हा 2 साखळ्या, पुढचा जो गॅप आहे तिथे 5 खांब, 1 2 3 4 5. पहिल्या साखळीतून हा धागा बाहेर, पुन्हा 3 साखळ्या 1 2 3 मधला जो गॅप आहे तिथे मुका खांब, पुन्हा 1 2 3 मधला जो गॅप आहे पुन्हा 1 2 3 हा गॅप आहे. ओके, हे अशा पद्धतीने आपल्याला ही पूर्ण लाईन तयार करून घ्यायची आहे. ती तयार करून घेऊया. ही अशा पद्धतीने ही पूर्ण डिझाईन तयार झाली. ठीक आहे, आता आपल्याला काय करायचं आहे, साखळ्या तयार करायची. ही अशा या जवळजवळ 200 साखळ्या मी तयार करून वरचा जो भाग आहे हे फुलं खाली येणार आणि हे कॉलरच्या साईडला येणार आणि प्रत्येक ह्याच्यात 1 2 3 4 चौथं चौकोन सोडून त्याच्यावरती साखळी ही बाहेर काढली. परत 4 4 सोडून 4 4 बॉक्स सोडायचे आणि ते बॉक्स साखळी बाहेर काढून हे असं विणत जायचं आहे. विणायचं नाही, हे करायचं, ओवायचं आहे. ओके, हे असं ओवून इथपर्यंत. हे आता काय करायचं आहे, थोडंसं खेचून घ्यायचं इथून
आणि हे तयार झालेलं आहे जॅकेट आपलं. हे लहान मुलीचं जॅकेट आहे. आपण ही साईज वाढवू शकतो आणि ह्या साखळीच्या टोकाला हे अशा पद्धतीने फुलं तयार केलेली आहेत. ओके, आता हे पूर्ण कसं दिसतं ते तुम्हाला दाखवते. हे अशा पद्धतीने तयार होतं जॅकेट. ओके, जितकं आपल्याला खेचून घ्यायचं आहे ते घ्यायचं आणि गाठ मारायची. ओके, हे तुम्हाला कसं वाटलं हे नक्की कळवा. हे मी लहान मुलीच्या ह्याला केलेलं आहे, त्यामुळे छान दिसतं आहे. ह्याला साईज वाढवू शकतो. जितकं मोठं आपल्याला करता येईल तेवढं करता येतं. साखळ्या वाढवायचे, खांब वाढवायचे, ह्यात काय वेगळं असं काही करायचं नाही. सेम डिझाईन करायची. फक्त आपण ज्या या चौकोनाच्या 70-75 लाईन घेतल्या त्या वाढवत जायच्या. ओके, हे अशा पद्धतीने तयार होतं. तुम्हाला कसं वाटलं हे नक्की कळवा. आवडलं तर लाईक करा, शेअर करा. पुन्हा भेटूया नवीन डिझाईन घेऊन. तोपर्यंत नीट राहा, काळजी घ्या. बाय.